गुड इव्हनिंग, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. वेगवेगळ्या टाइम झोन मध्ये वेगवेगळी मंडळी आहेत म्हणून विष्णू सहस्त्रनाम आनंद या कोर्समध्ये, या प्रवासामध्ये आपण सगळ्यांचं स्वागत. कोर्स कसा असणार आहे, काय त्यात करणार आहोत, नक्की कसं बघणार आहोत, त्याच्यातनं नक्की काय शिकणार आहोत, हे समजून घेणारच आहोत आपण. पण त्यापेक्षा एकदा उडी मारू, पाण्यात बुचकळू स्वतःला, आणि मग त्याच्यातलं लॉजिस्टिक्स वगैरे समजावून घेऊ. हं? पहिला श्लोक म्हणायला सुरुवात करू आपण. त्यामध्ये मी करणार आहे असं की एका श्लोकाच्या चार भाग होतात. मग ते चार भाग आपण प्रॅक्टिस करू, आणि मग थोडी प्रॅक्टिस झाली, तुम्ही थोडे दमलात, की मग मी काही काही गोष्टी मध्ये 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 गमती जमती सांगेन. आता ह्यात होईल कसं एखाद्या वेळेला, की काही जणांचं पाठ असेल, त्यांना वाटेल अरे काय हे परत परत चाललंय. काही जण या आधीच उत्तम म्हणत असतील, त्यांना असं वाटेल की अरे हे तर मला येतं. काही जण आज पहिल्यांदाच ऐकत असतील, त्यांना असं वाटेल की अरे जरा हळू जा थोडा. तर या सगळ्यांमधला आपला ऍव्हरेज स्पीड आपल्याला काढायचा. आणि आपण आज पहिलंच सेशन आहे, त्यामुळे इथून पुढे एक 10 आठवडे तरी नक्की आपण एकत्र असणार आहोत आत्ताच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे. आता हे कुठनं काढले 10-12 आठवडे ते पण मी नंतर सांगणार आहे. आता आपण ज्या कारणासाठी म्हणून एकत्र जमलोय ते सुरू करू. मग आपण नक्की काय करणार आहोत याच्यामध्ये, तर आत्ता सुरुवातीला लगेच तो जो पहिला श्लोक आहे तो म्हणणार आहोत. आता फक्त तो म्हणत असताना शक्य तितक्या उच्चाराच्या जवळ जाऊ आपण. म्हणजे फॉर एक्झाम्पल, विश्वम असा जर का पहिला शब्द असेल, त्याची गंमतच आहे छान आपल्या ग्रुपवर. पण विश्वम असा शब्द असेल तर तो व, मग तो वी, श, व, मग त्याच्या पुढचं म, असं छान ऐकूया. काही घाई नाहीये, विष्णूला तर कधीच घाई नसते. असली तर ती ब्रह्माला असते बरायचा, पण विष्णूला नसतेच. त्यामुळे आपणही घाई नको करूया. त्यामुळे हळूहळू जाऊया. आज तरी मी असं म्हटलंय की निदान 5 श्लोक समजून घेऊया आपण काय आहेत ते. आता विष्णू सहस्त्रनाम कधी सांगितलं, कोणी सांगितलं, नक्की कशाला सांगितलं, मग सांगितलं तेव्हा कोण कोण हजर होते, सगळ्यांचं लक्ष होतं का, हा पुढचा भाग झाला. आपण ते बघू नंतर कधीतरी. तेव्हा आपण मुद्द्याला हात घालू. मुद्दा पहिल्या श्लोकाचा. तो ओम प्रत्येक वेळेला आपण म्हणतोच. त्या ओम बद्दल सुद्धा विष्णू सहस्त्रनामामध्ये एक नाव आहे, ते पण आपण म्हणूया. पण आता पुढची 2 मिनिटं, 2 मिनिटं 45 सेकंद टू बी प्रिसाईज, किंवा 3 मिनिटं आपण असं धरू. आपण या श्लोकाची प्रॅक्टिस करणार आहोत आणि मग आपण पुढे जाऊ. तुमच्याकडे तुम्ही मोठ्याने म्हटलं तरी सुद्धा चालेल, पण स्वच्छ म्हणा पहिलं. विश्वम विष्णुर्वषट्कारो. आता हे मी म्हटल्यानंतर तुम्ही तिथे म्हणा, आणि मी म्हटल्यानंतर तो शब्द स्वच्छ ऐकायला येतो की नाही पाहूया. थोडं शाळेसारखं चाललंय असं वाटेल, पण काही वेळेला शाळा गरजेची असते. म्हणून या संपूर्ण 40 मिनिटापैकी एकंदर 17 ते 18 मिनिटं शाळा असेल, आणि उरलेली 20 ते 22 मिनिटं जरा त्यातली गमती जमती असतील. तर चला सुरू करूया. विश्वम विष्णू वषट्कारो. विश्वम विष्णु वषट्कारो. विश्वम विष्णु वषट्कारो. भूत भव्य भवत प्रभु. भूत भव्य भवत प्रभु. भूत भव्य भवत प्रभु. विश्वम विष्णुर्वषट्कारो. भूत भव्य भवत प्रभु. विश्वम विष्णुर्वषट्कारो.
भूत भव्य भवत प्रभुः. शेवटचं. विश्वं विष्णुर्वषट्कारो. भूत भव्य भवत प्रभुः. भूतकृत भूतभृत भावो. भूतकृत भूतभृत भावो. भूतकृत भूतभृत भावो. भूतात्मा भूतभावनः. भूतात्मा भूतभावनः. भूतात्मा भूतभावनः. एकदम हं सगळं. भूतकृत भूतभृद्भावो. भूतात्मा भूतभावनः. भूतकृत भूतभृद्भावो. भूतात्मा भूतभावनः. भूतकृत भूतभृद्भावो. भूतात्मा भूतभावनः. आता सगळा. विश्वं विष्णुर्वषट्कारो. भूतभव्य भवत्प्रभुः. भूतकृत भूतभृद्भावो. भूतात्मा भूतभावनः. तर सगळं एकत्र बघूया काय होतं. विश्वं विष्णुर्वषट्कारो. भूतभव्य भवत्प्रभुः. भूतकृत भूतभृद्भावो. भूतात्मा भूतभावनः. हम्म. ज्यांना हे येतंय, जे रोज म्हणतात, त्यांच्यासाठी हा अगदीच बेसिकचा खेळ असेल. ज्यांनी अगदी पहिल्यांदी विश्वम विष्णुर वषट्कारो. भूत भव्य भवत प्रभु. भूतकृत भूतभृत भावो. भूतात्मा भूत भावना. हा जिभेचा व्यायाम केला असेल, त्यांना जरा अडथळ्याला झाला असेल. पण पहिलाच आहे. आपल्याला प्रॅक्टिससाठी 108 आहे, त्यामुळे काही काळजीच करू नका. आता या एकंदर कोर्स स्ट्रक्चर कसं असेल ते सांगतो. तुम्ही थोडा विश्रांती घ्या. एक तर या स्तोत्राचं जे काही महत्व आहे, ऐतिहासिक महत्व असेल, पौराणिक असेल, फिलॉसॉफिकल असेल, मेडिकल असेल, त्यावर शतकानुशतक रिसर्च झालेले आहेत आणि त्यावर खूप काही बोलता येईल, उपयोगांवर सुद्धा बोलता येईल. पण तो त्यांचा अनुभव आहे. त्यांनी आपण कितीही रिसर्च वाचले किंवा कितीही पाठांतर केली रिसर्च बद्दलची, तर त्याचा आपल्याला उपयोग होणार नाहीये. त्यामुळे पाण्याच्या तलावापाशी गेल्यानंतर पोहायचं असेल, तर पाण्याची केमिस्ट्री वगैरेच्या भानगडीत पडण्यापेक्षा पाण्यात उडी मारावी आणि पोहायला सुरुवात करावं. या न्यायाने आपण पहिल्यांदी या जे काही शब्द आहेत, हजार शब्द, सहस्त्रनाम, त्याचा उच्चार छान करायला शिकूया. उच्चार ज्या वेळेला चांगला होतो, त्यावेळेला एकतर श्वासोच्छ्वासाची गती सुंदर होते. तुम्ही बघा आता, एक संपूर्ण श्लोक ज्यावेळेला म्हणतो, त्यावेळेला जर का प्रॅक्टिस नसेल, तर दुसऱ्या ओळीतच दमछास, अरे बापरे झालं की नाही, असं व्हायला लागतं. मग कालांतराने तुम्ही ज्यावेळेला शांत म्हणायला लागाल, त्यावेळेला 2-3 श्लोक सुद्धा एका
श्वासामध्ये म्हणता येतील. पण आता काय मिळेल याच्या नादाला आता लागूया नको. पण आपला फोकस काय आहे, की उच्चार स्पष्ट करायचे. उच्चार स्पष्ट झाले की त्याच्यातला नाद कळायला लागतो. आणि नाद एकदा कळला की छान मोकळं व्हायला लागतं, आभाळ छान होतं. आणि माझी पक्की खात्री आहे की उच्चारांकडे लक्ष देत जर का शांतपणे विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तर स्वतःलाच अनुभव येतील. आणि मग ते तुम्हाला कोणाला सांगायचं असतील तर सांगा, नाही सांगितले तरी चालणार आहेत, पण अनुभव स्वतःचा हवा. व्हॉट्सअप फॉरवर्ड अनुभवात चालत नाही. आणि मुळात विष्णू सहस्त्रनाम हे एक अतिशय सुंदर ध्यान आहे, सुरेख ध्यान आहे. मग मी करतो का रोज? नाही. कधीतरी अस्वस्थता आली, धावपळ झाली. आजच सकाळी झालं होतं, भरपूर काम आहे, तुफान काम असतं. आणि आज एकदम असं वाटून गेलं की अरे, बरंच काही करायचंय. भीती होती का? नाही. पण हे पण आहे, हे पण आहे, असं ते दिसायला लागलं होतं. शेड्यूल असतं, व्यवस्थित चाललेलं असतं, पण कुठेतरी ती आली. 15 मिनिटं शांत विष्णू सहस्त्रनाम म्हटलं, त्याच्यानंतर झकास कामं झाली. त्यात गंमत कशी झाली, पुढच्या 2 तासामध्ये ठरवलं होतं, त्यातली पहिली 90 मिनिटं झालंच नाही. मग झकास कशी म्हणतोस तू धनंजय? त्याच्यात भरपूर फोन आले, काही गोष्टी करायच्या होत्या, काही अप्रुव्हल द्यायची होती. पण त्या 90 मिनिटामध्ये जगजग नाही झाली, की ठीक आहे हे करणं अपेक्षित होतं, राहिलेल्या 90 मिनिटाचं नंतर करू. हे इफिशियन्सी यांनी वाढली. आता ती विष्णू सहस्त्रनाम माझ्या कामावर मला मदत करताय का? शांत म्हटल्याने माझी मला मदत झाली. काही जणांना कंटाळा आला तर फक्त 40 मिनिटं सोमवारी आणि 40 मिनिटं बुधवारी एवढ्या शर्तीवर बसा. कोणी तुम्हाला असं दामटून बसवणार नाहीये. आणि उरलेल्या दिवशी निदान एक 7-8 मिनिटं प्रॅक्टिस केली तरी चालेल. आणि मग या श्लोकांमधल्या 2-3 शब्दांचा आपण अर्थ समजावून घेऊया. आता विश्वम, विष्णुर, आता विश्वम याचा उदाहरण देता येत आहे का असं मी विचारलं होतं. किती फिरून आलो. लोकांनी ज्ञानेश्वरीतले काय काय रेफरन्स काढले, काय विचारायला नका. मला असं अपेक्षित होतं विश्वम म्हणजे माझं शरीर. कोणीच नाही सांगितलं. सगळे प्रत्येक जण स्वतःला विष्णू म्हणायला निघालेले आहेत. असं मला वाटून गेलं गमतीत. माझं शरीर विष्णू आहे, माझं शरीर विश्वम आहे. अध्यात्म अध्यात्म म्हणून जे म्हणतो ते इथून सुरू होतं. इथून सुरू करू. शरीरापासून सुरू करून शरीराला जागवत ठेवणारं असं ते विश्वम विष्णू. साधं गणित आहे. कुठे ते अनंत कोटी, कोणी पाहिल्या अनंत कोटी. आत्ता हे मी बसलोय ते विश्व. हे विश्व. विश्व दाखवायची वेळ आली ते माझ्याकडे बघ की, जातो कशाला इकडे तिकडे फिरायला. विश्वातला विष्णू तो गायब झाला ना, की विश्वाकडे कोणी बघणार नाही एवढं नक्की. मग त्या विष्णू ही जी एनर्जी फॉर्म आहे असं ते सुरू होतं. आणि मुळात मला माझा अनुभव कसा यायला लागतो, माझा अनुभव मला बाहेरून यायला लागतो. म्हणून कृष्ण साधारणतः 100 लोकांना 99 लोकांना कर्मयोगाकडे ढकलतो. बाबांनो, बाहेरून आत या. आतल्या आत जाण्याची शेळीची चाल फार कमी लोकांना कळते. त्यासाठी ते अष्टावक्र जनक यांचीच जातकुळी लागते. आपण आपले फिरून येऊ. मग कुठे फिरून येणार? विश्व. विश्वम. मग अगदी साध्या भाषेत, कॉर्पोरेट भाषेत सांगायचं झालं तर विश्वम म्हणजे लिंक्डइन आहे, लिंक्डइन. गॉड्स लिंक्डइन. किंवा काय म्हणूया आपण आता, की असा तो कनेक्ट आहे. असा, विश्वम. मग विश्वम विष्णू. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगत राहिलो ना तर एका श्लोकावर असे 1 तास, सव्वा तास जाईल. मग आपल्याला काय ठरलंय की आता थोडीशी तुम्हाला गोडी लावावी, प्रत्येक श्लोकामधला एखाद दोन शब्द घेऊ. आता ते का घ्यायचे एखाद दोन शब्द? आता पुन्हा ज्यावेळेला हे विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभु भूतकृत भूत भृद्भावो भूतात्मा भूत भावना असं म्हटल्यानंतर त्या एक दोन शब्दांचा अर्थ तरी असा समोर दिसला पाहिजे. आणि तो दिसल्यानंतर असं वागतो का रे बाबा, असा प्रश्न यायला हरकत नाही. आता भूत भावना सगळ्यात शेवटचा शब्द घेऊ. पहिला आपण विश्व म्हटलं, शेवट संपतो कुठे श्लोक हा सगळा बघायचा असेल तर भूत भावना. भूत भावना संपतो. भूत भावना. काय भूत भावना याचा साधा अर्थ जर का सांगायचा झाला ना तर झोमॅटो आहे, झोमॅटो. डिव्हाइन झोमॅटो म्हणजे भूत भावना. झोमॅटोवर काय चालतं? काय हवंय तुला खायला? मागव. आला झोमॅटो घरात येऊन, तुला तुला काय पाहिजे ते घे. तुला तुला पटापट टाकत येते. फक्त तिथे जीपे भक्तीचा आहे, जीपे प्रॅक्टिसचा आहे. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचे युपीआय आहेत तिथे. बस ते पाहिजे ते मागवा. भूत भावना.
नरिशमेंट ऑफ दी बीइंग्स, असं साधं गणित आहे. मग ते जे काय आपण म्हणतोय कोणाचं ते स्तोत्र, विष्णूचं म्हणू आपण आता. विष्णूचं स्तोत्र, विष्णू करतो काय? नरिशमेंट. मग घरात एखादा असतो बघा कोणतरी, काही घरांमध्ये एखाद दुसरा माणूस सापडतो, सगळ्याच घरात सापडेल अशातला भाग नाही. एखाद दुसऱ्या घरात काही वेळेला सापडतो, की त्या त्या घरातल्यांना ते ते जे जे हवाय ते. तुला मोठ्या कपात अर्धा कप हवाय, तुला छोट्या कपात फुल कप हवाय, तुला साखर घालून हवाय, तुला 1.5 चमचा साखर घालून हवाय, असे चहाचे अनेक प्रकार एकाच वेळेला एक गृहिणी करून देत असते. भूतभावना बघा, विश्वम विष्णुर वषटकारो मधली ती भूतभावना आहे. असं ते समोर दिसतंय का? मग हे माझ्या ऑफिसमध्ये मी काय करेन? भूतभावना. कामं करायला जाऊ नको त्यांची. पण त्यांना आत्ता कुठली इन्फॉर्मेशन हवी तू दे ना त्यांना. इन्फॉर्मेशन विल नरिश देम टू डू देअर वर्क. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम, अध्यात्म अध्यात्माच्या नावाखाली परब्रह्म अनंत कोटी विश्व या शब्दांमध्ये न अडकता, आज आत्ता इथून पुढच्या सेकंदामध्ये मी कसं वापरीन. विश्व जर का मी असेल तर कशाला जायचं इकडे तिकडे भटकायला. विश्वम मधला विष्णू काय करतो? मग माझ्यातला विष्णू माझं विश्व सांभाळत असेल तर तसाच सगळीकडे आहे. पण त्यांच्यातला विष्णू त्यांचं विश्व सांभाळत असेल, असा तो भूतभावना. मग विश्वम विष्णू, विष्णू ह्याचं जर का नाव म्हणायचं झालं तर विष्णू असा एखादा प्रत्येकाच्या घरात असा, म्हणजे कुटुंब म्हणण्यापेक्षा असा सगळा जो परिवार असतो ना, त्याच्यामध्ये असा एखाद दुसरा माणूस असतो की त्याला सगळ्यात सगळ्यांच्या घरचं सगळं माहिती असतं, पक्क माहिती असतं त्याला. असा तो विष्णू सगळ्यांच्या घरांमधून जातो. असा तो विष्णू, विश्वम मधून जाणारा तो विष्णू. विष्णू तो सगळ्या विश्वातनं जातो. इलेक्ट्रिसिटी कशी जाते? पंख्यातनं जाते, ट्यूबलाईट मधनं जाते, एसी मधनं जाते, इलेक्ट्रिसिटी विष्णू. मग ते बल्ब आणि पंखा आणि विश्वम, एसी विश्वम, फ्रीज विश्वम. विष्णू कुठे आहे? का इलेक्ट्रिसिटी. मग विश्वम विष्णू, भूत भावना, असे आपण ते शब्द पाहिले. मग आता पुढच्या वेळेला ज्या वेळेला हा श्लोक तुम्ही म्हणाल त्यावेळेला तुम्हाला हवा तो शब्द उचलून त्याच्याकडे ध्यान द्या. विश्वंवर ध्यान द्या, विष्णू म्हणा, भूत भावना म्हणा. विष्णू काय मोजायला येत नाही, हजार म्हटले का नाही म्हटले. हम्म? त्यामुळे तेवढं घेऊया आपण. अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. मग आता पुढचा श्लोक कसा आहे? पुढचा श्लोक छान आहे तो सुद्धा, म्हणजे सगळेच छान आहेत. मजा मजा आहे सगळी. ती अशी मजा मजा करत घेतली ना, नाही तर मग ते फार गंभीर होतं. फारच नाही ते, विष्णूला धारेवर धरल्यासारखं तरी आवाज लागतात काही जणांचे. नाहीतर अरे माझ्याकडे काहीच नाही रे, तुम्हाला दे रे, अशी दयनीय अवस्था. पण तसं छान गप्पा मारायची विष्णूशी. छान आहे तो, खरंच सुरेख गप्पा मारतो. चला आता नेहमीसारखं पहिल्याच श्लोकात कठीण शब्दांची प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. त्यामुळे हा दुसरा एकदम सोपा आहे. पहिला श्लोक आठवतो का? भूतकृत भूत भृत भावो भूतात्मा. अरे बापरे, हे कसं बघा, कुठे काही फारसं जोडाक्षर नाही बघा. भूतात्मा परमात्मा च, भूतात्मा परमात्मा च, भूतात्मा परमात्मा च, मुक्तानां परमं गतिः, मुक्तानां परमं गतिः. मुक्तानां परमं गतिः. आता दुसऱ्या श्लोकापासून मात्र अक्षराकडे आणि त्या वळण देणं माणसालाच ते करता येतं, हे असे वेगवेगळ्या उच्चार म्हणून आपण करायचे. भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः. सोपं आहे. अव्ययः पुरुषः साक्षी, अव्ययः पुरुषः साक्षी, अव्ययः पुरुषः साक्षी.
क्षेत्रज्ञोऽक्षर एव च। क्षेत्रज्ञोऽक्षर एव च। क्षेत्रज्ञोऽक्षर एव च. सगळं म्हणू आपण एक एक ओळ. भूतानां परमात्मा च मुक्तानां परमा गतिः. ते परमं परमा. अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च. सगळा घेऊ. भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गतिः. अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च. तर एक. आता तो क्षेत्रज्ञ हे अर्जुनाचे शब्द आहेत ते. प्रश्नांची सरबत्ती कृष्णावर केलेली होती. शिकायचं नसताना प्रश्न कसे विचारावेत हे उत्तम उदाहरण आहे. भगवद्गीता अध्याय 1 ते अध्याय 9. तुफान. अरे तू कर. नाही. हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, असं काय, तसं काय, हे काय, चालू आहे सगळं. मग त्याच्यात तो क्षेत्रज्ञ विचारतो. मग त्याच्यावर तो अध्याय आपण आहे क्षेत्रज्ञ योग. अं, मला माझा फोन माहिती आहे एवढं आहे. साधं सोपं गणित आहे की मी फोन नाहीये पण फोन मधली कुठली ऍप कुठे आहेत हे मला माहिती आहे. ते क्षेत्र आहे आणि मी क्षेत्रज्ञ आहे. आता त्या बाहेरच्या विश्वातनं मी माझ्या विश्वाकडे आलो. अरे बाबा मग तुझ्या क्षेत्रामध्ये कोण आहे बुवा क्षेत्रज्ञ. मग तसं मागे 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 जात 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 शेवटी तो म्हणतो साक्षी म्हणून कोणतरी बसलाय. आता ते एक्सप्लेनेशन त्याच्यात घुसायला नको. पण मी ज्यावेळेला एखादी गोष्ट पाहत असतो त्यावेळेला डोळे पाहत नसतात. डोळ्यावर काहीतरी ती इमेज येते. झोपलेलो असेन त्यावेळेला सुद्धा इमेज येते. पण काहीच मागे नसेल धरून चाला तर काहीच कळणार नाही. मग ती इमेज माझ्या डोळ्यावर पडली की मग एकच इमेज कोणतरी म्हणतं एवढं काही खास नाही ते किंवा अगदी घाण आहे आणि दुसरं म्हणतो वाह काय सुरेख आहे. आता ते वाह काय सुरेख आहे किंवा अरे काय हे सगळी प्रोसेस झाली. ते इमेजची प्रोसेस झाली माइंड. मग डोळ्यांच्या मागे मेमरीच्या मागे माइंडच्या मागे इंटलेक्ट. मग त्याच्या मागे इगो आहेच. पण पाहताय कोण असं विचारल्यानंतर तो येतो तो साक्षी. डोळे तर नाही पाहत मन पाहत आहे कोणाला कळत आहे किंवा मन काहीतरी उलट सुलट काहीतरी बघताय हे कोण बघताय. मेमरी जागी आहे. मला आजकाल लक्षात राहत नाही हे सांगणारा सुद्धा मीच असतो. माझी मेमरी गेली हे सांगणारा सुद्धा मीच असतो. इतकं विश्व आणि विष्णू आपल्याकडे आहे. मग मेमरी नाहीये तरी सुद्धा मी सांगू शकतो बघा माझी मेमरी गेली माझ्या काय लक्षात राहत नाही माझ्यावर भरोसा ठेवू नका बुवा. असं करत करत तो साक्षीवर आलाय. भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञो अक्षर एव च. हे सगळे भगवद्गीतेत काय काय प्रश्न हे शब्द काढलेले आहेत त्यांनी. अव्यय आहे, पुरुष आहे, साक्षी आहे, क्षेत्रज्ञ आहे, अक्षर आहे. एकच गोष्ट तो पुन्हा पुन्हा सांगतोय साहेबा. इलेक्ट्रिसिटी आहे. मग आता तू ठरव काय तुझं तुला कुठे जायचंय तुला हळूहळू हळूहळू मागे. साक्षी असं जर का धरायचं झालं तर सीसीटीव्ही आहे. सगळं बघत असतो तो. छान बघत असतो. चोर येताना बघत असतो. पोलीस जाताना बघत असतो. काही नसताना बघत असतो. पोरांची धावपळ बघत असतो. सगळं बघत असतो पण सीसीटीव्ही कधी आरडाओरडा करत नाही. सीसीटीव्ही कधी रडताना दिसत नाही. सीसीटीव्ही कधी हसताना दिसत नाही. फक्त तो बघत असतो. मग सीसीटीव्ही बघायला हरकत नाही. अगदीच अगदीच नॉन टेक्निकल त्यातल्या त्यात उदाहरण घ्यायचं झालं तर पंखावरती बघा. तो बघा साक्षी कसा आहे. काय काय बघतोय या खोलीतलं तो. तो फिरतोय पण. मग मी तसा वागू शकतो का.
भूतात्मा परमात्मा मुक्तानाम परमागती. बाकीचं जाऊ दे सगळं, पण निदान तो साक्षी तरी 2-3 सेकंद तरी, तासाभरातले एक, एखाद 2 मिनिटं तरी, 2-4 तासातले एक 10 मिनिटं दिवसातली साक्षी. लेट्स ट्राय इट आउट, लेट्स ट्राय टू बी सीसीटीव्ही फॉर सेल्फ. असंच आहे. आता तिसरा श्लोक घेऊ, आणि तिसरा झाला की मग पहिल्यापासून दुसरा तिसरा असं म्हणूया. असं विष्णू सहस्त्रनाम आहे. अथर्वशीर्ष घ्या, भगवद्गीता घ्या, विष्णू सहस्त्रनाम घ्या. आंघोळ झाल्यानंतर उरकून टाकणार का नाही होते. विश्वम म्हटल्यानंतर पॉज यायला पाहिजे. कुठे आहे विश्व? मग पुढचं नाही म्हटलं तरी चालेल. आज फक्त विश्व. आणि मग जर का त्याच्यातला नादाचा आनंद घ्यायचा असेल, विश्वम विष्णू वषटकारो भूत भगवत प्रभू भूतात्मा, नको तसं करायला. अथर्वशीर्षाबद्दल मी हेच सांगतो, म्हणूया ना शांत. विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू. अजून एक टेक्निक सांगून जाईन, पुढच्या वेळेपासून ट्राय करता आला तर बघा. शांत स्थिर बसायचं असेल तर विश्वम, असा विश्वम शब्द समोर आला की मजा येईल. बाकी काही नाही, स्थिरता आणायची. अशी बरेच टेक्निक सांगेन. विश्वम असा शब्द लिहिताना दिसला पाहिजे. विश्वम विष्णुर वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूत असं डोळ्यासमोर कोणतरी लिहित आहे असं म्हटलं तरी सुद्धा काही नाही, लगाम घालायचंय. वेगवेगळ्या पद्धतीचे लगाम आहेत. चला, आता पुढचा म्हणू. आता सोपं सोपं आहे. आपण खूप चांगली प्रॅक्टिस केली की सोपं सोपं होतात गोष्टी सगळ्या. बघा. योगो योग विधान नेता. योगो योग विधान नेता. योगो योग विधान नेता. प्रधान पुरुषेश्वरः. प्रधान पुरुषेश्वरः. योगो योग विधान नेता प्रधान पुरुषेश्वरः. योगो योग विधान नेता प्रधान पुरुषेश्वरः. ओळखीचा आहे आपल्या. नारसिंह वपु श्रीमान. नारसिंह वपु श्रीमान. नारसिंह वपु श्रीमान. केशवः पुरुषोत्तमः. केशवः पुरुषोत्तमः. छान आहे. म्हणू हा, संपूर्ण म्हणू. आता हा सोपा श्लोक आहे. तर दोन्ही ओळी एकदम सांगणार आहे आणि वेग कमी करणार आहे, नका काळजी करू. योगो योग विधान नेता प्रधान पुरुषेश्वरः. नारसिंह वपुः श्रीमान. केशवः पुरुषोत्तमः. योगो योग विधान नेता प्रधान पुरुषेश्वरः. नारसिंह वपुः श्रीमान. केशवः पुरुषोत्तमः. जगास. आता नारसिंह ते आपल्याला माहिती आहे, ते बरंच काय काय म्हणजे गंमत म्हणून सांगतो. फार सिरियसली घेऊ नका, कुठलीच गोष्टी सिरियसली घेऊ नये. ज्यांची लग्न झालेत ना, त्यांना नारसिंह अवतार कधी दिसतो. कधी माणसाचा, कधी सिंहाचा. आणि कधी सिंह असेल याची गॅरंटी नाही, आणि कधी माणूस असेल याची गॅरंटी नाही. आणि हे दोघांना दिसतं. म्हणजे असं नाही म्हणत आहे नवऱ्यालाच नेहमी नारसिंह अवताराचं साक्षात्कार होतो, असं नाही म्हणायचं मला. किंवा बायकोलाच नेहमी होऊ शकतं. घरातला सिंह आणि नारसिंह असं. नारसिंह अवतार प्रोजेक्ट पॅरेजसनी फार लक्षात ठेवा बाबा.
म्हणजे आता तर प्रोजेक्ट मॅनेजर्सना सुद्धा विष्णू सहस्त्रनाम कसं सजेस्ट करतो बघा. प्रोजेक्ट मॅनेजर नेहमी कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशनवर मारला जातो. नारसिंहनी हिरण्यकश्यपूला कुठे मारला? अजम्पशन्सवर मारलेला आहे त्यांनी, की दिवसा नाही रात्री नाही, कोण मारणार मला? सकाळी नाही, म्हणजे बाहेर नाही आत नाही, कोण मारणार मला? शस्त्रानी नाही, म्हणजे शस्त्र नसलेल्यांनी नाही. असं त्याच्या डोक्यात अजम्पशन चालली होती. विष्णू हुशार निघाला. तो म्हणाला या टेक्निकल स्पेसिफिकेशन मधलं अनएक्सप्लिसिट स्पेसिफिकेशन काढ. मग त्यांनी काय शोधलं? बाहेर नाही आत नाही, उमरावर धरा त्याला. सकाळ नाही, दुपार नाही, रात्र नाही, संध्याकाळी धरा त्याला. अरे आता शस्त्राने नाही मारायचा काय, आपल्याकडे नख आहेत की? त्यामुळे एखाद्या अग्रीमेंटवर सही करताना आपला हिरण्यकशिपू होत नाही ना, एवढं फक्त बघा. म्हणून नारसिंह बापू, की त्याला विचारायचं साहेबा तुला कुठे दिसतंय का असं चौकटी? मग चौकटी दिसत असतील तर मला सांग, म्हणजे मी सही करणार नाही. नारसिंह बापू. आणि तसा जर का असेल तर श्रीमान. मग आलंच की ऐश्वर्य. मग कुठे गडबड होणार नाही. असा तो नारसिंह बापू. बापू म्हणजे फॉर्म आहे. वपू म्हणजे शरीर. मग ते शरीर कोणाचं? नराचं, सिंहाचं एकत्र. हे खरं. आता तुम्ही म्हणाला काय सांगत असतो, पण ते हायब्रिड मॉडेल आहे. आता आपल्याकडे निघाला, आता आता निघाला हायब्रिड. तर त्यावेळेला निघालेलं आहे हायब्रिड मॉडेल. आता टेस्ला म्हणतो हायब्रिड मॉडेल काढलं, किंवा आता आपल्याकडे गाड्या निघतात हायब्रिड. कधीच हायब्रिड आलाय ते. सो हायब्रिड मॉडेल म्हणून लक्षात राहतं त्याच्याकडे. आणि ह्याच्यातच पुरुषोत्तम कसा आहे बघा. आता पुरुषोत्तमाचं अतिशय सुंदर वर्णन भगवद्गीतेमध्ये आहे, आणि साधं सोपं आहे. आणि ज्यांनी भगवद्गीतेचं सेशन केलंय त्यांना ते अमूलची जाहिरात आठवत असेल बघा. अमूलचा समुद्र, दुधाचा समुद्र, त्याच्यातली ती मुलगी मुलगा, बॅडमिंटनची राकेट, फूल. तसा तो पुरुषोत्तम. तो सुरेख कृष्ण सांगतो की अरे काय नाही, तू बल्ब, त्या बल्ब मधली मीच इलेक्ट्रिसिटी, मीच तो बल्ब. आणि इलेक्ट्रिसिटी जिथे जन्माला येते तेच मी, कोयना धरणातली इलेक्ट्रिसिटी. काय नाही, एव्हरीवेअर द सेम इलेक्ट्रिसिटी. यस्मात अक्षरम अतीत अपि अक्षरात अपिच उत्तम. त्याच्यापेक्षा सुद्धा तुझ्या घरातल्या इलेक्ट्रिसिटीपेक्षा जास्त पॉवर माझ्याकडे आहे. पॉवर म्हणजे तुला न झेपणारी, बाकी काही सेमच आहे सगळं. आता हा अस्मी लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तमा. आणि म्हणून मला पुरुषोत्तम म्हणतात. म्हणून विष्णूला पण पुरुषोत्तम म्हणतात. आपल्या त्या गोष्ट भगवद्गीतेची मध्ये आपण समजून घेतो, ते दूध आहे, दूध. त्याच्यातनंच सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यातनंच गोष्टी मागे पुढे असतात. तसं पटकन चेक घेतो, ऑडिओ व्हिडिओ ओके चाललाय? परफेक्ट, राईट. असा तो आहे. हा. मग आता आपण तीन श्लोक पाहिले. आपण ते सगळं म्हणूया आता एकदा छानपैकी. हा. सुरेख श्लोक सगळे म्हणूया, एका पुढे एका पुढे एका पुढे एक म्हणूया. तीन. आणि म्हणजे जरा रिमाइंडर पण होईल. आणि पुढे जाऊ. आता हा असा दोन श्लोक दिसतात इथे, ते म्हणून आधी आणि मग जाऊ पुढे. एक एक. विश्वं विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभुः भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. आता मी पुढचा श्लोक म्हणेपर्यंत श्वास भरून घेता येतो का बघा. श्वास सोडायचा नाही, शेवटच्या ओळीपर्यंत जायचं. असं या. भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च. तिसरा म्हणू. बघा पहिल्यापेक्षा दुसरा सोपा आहे की नाही बघा. तिसरा अजून सोपा आहे. योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वरः. नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः. सुंदर. बघा. छान आहे.
परत एकदा रिव्हिजन. पुढच्या 5 ते 7 मिनिटामध्ये पुढचे 2 श्लोक घेऊ. कुठले कुठले आपण अर्थ पाहिले लक्षात राहण्यासारखे. पहिल्या श्लोकात विश्वम पाहिला. आपलं शरीर विश्व आहे, त्याच्यातनं खेळणारा विष्णू आहे कायम, लहानपणापासून शेवटपर्यंत. तो मी मी मी. भगवद्गीतेत तेच सांगितलं, याच्यात हेच सांगितलंय. मग तो साक्षी आपण पाहिला. मग पहिल्या श्लोकातला आपण काय लक्षात ठेवलं तसं काय लक्षात ठेवाल? भूत भावना. असं लक्षात ठेवू आपण की बाबा बघा, व्यवस्थित काळजी घेतोय स्वतःची, इतरांची. अगदी झोमॅटो नसला तरी सुद्धा अगदीच चल रे जा पुढे असं म्हणत नाहीये. काळजी घेतो सगळे तसे. मग दुसऱ्या ह्याच्यात आपण भूतात्मा परमात्मा च मुक्तानाम परमागती अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञ अक्षर एव च. त्याच्यामध्ये आपण साक्षी म्हणलं की क्षेत्रा समजणारा असा तो क्षेत्रज्ञ. आता क्षेत्र समजणारा म्हणजे मला अनाटॉमी माहिती पाहिजे का? नाही. डॉक्टर सगळेच झाले तर पेशंट कोण होणार? मग त्यामुळे मला जरी अनाटॉमी माहिती नसली, मला जरी आयुर्वेद शास्त्र माहिती नसलं, तरी बसल्यानंतर की बाबा आता तुझ्या कुठल्या पायावर जोर आहे एवढं तरी कळायला हरकत नाही ना क्षेत्रामधलं. नुसतं बसलं त्याच्यासाठी योगासनं कशाला करायला हवी? की नाही योगासनात मग कुठे ताण येतोय आणि कुठे ते बसणं सुद्धा योगासनच आहे. की मी दिवसभर आहे माझं लक्ष आहे असं बसलेलं असताना इथे प्रेशर आहे, इथे. एवढं जरी झालं तरी ती साक्षी साक्षी येते की नाही? छान. बस झालं तेवढं. क्षेत्रज्ञ आला की साक्षी आलाच पाहिजे. साक्षी आला की क्षेत्रज्ञ आलंच पाहिजे. मग आता मोबाईलमध्ये क्षेत्रज्ञ का होऊ शकत नाही? कारण मी आणि मोबाईल इतके एकजीव होतो की मीच ते क्षेत्र होऊन जातो. मग क्षेत्रज्ञ कसं राहील? मग झोप लागत नाही पुढे. थ्री. तिसऱ्या ह्याच्यातनं आपण काय म्हणतो? नारसिंह बापू. जिथे जसं पाहिजे तसं वापरता येत आहे का? स्लिपरी मोमेंट्स कुठे आहेत ते सापडतायत का? बाउंड्री लाईन्स कळतायत का मला? हिरण्यकशिपूला नारसिंहाने बाउंड्रीवर मारलेला आहे ना. त्यामुळे त्याच्या बाउंड्रीज कळतायत का ते लक्षात ठेवायला लागतात नाही. मग भगवद्गीतेशी ज्यांचं प्रेमाचं नातं आहे त्याने मग ते पुरुषोत्तम म्हणायला हरकत नाही. एनर्जीचा साठा. असं करत 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 आलो आपण आलो. आता पुढचं घेऊ. त्याच्यात छान आहे. त्याच्यात म्हणजे अशी त्या स या आकाराची प्रॅक्टिस खूप छान आहे. म्हणजे शब्दाची प्रॅक्टिस आहे, सुंदर आहे. चला. स श श सगळं धमाल आहे. सर्व शर्व शिव स्थाणू. सर्व शर्व शिव स्थाणू. सर्व शर्व शिव स्थाणू. भूतादिर्निधिरव्ययः. आता माझं ऐकत असताना कुठेतरी तो र येतोय. तर ते तो भूतादि निधी अव्ययः असं म्हटलं तरी सुद्धा काही कुठेही चूक होणार नाही. तो विसर्गाचा र होतो. भूतादिर निधिरव्ययः किंवा भूतादि निधी अव्ययः असंही म्हटलं तरी चालणार आहे. शंकराचार्यांनी लिहिलेलं नसल्यामुळे त्याच्यात मीटरमध्ये फारशी गडबड होत नाही. शंकराचार्यांच्या सूत्रात संधी करून विग्रह करून म्हणायला लागलं की मीटर गडबडते. पण याच्यात तसं होणार नाहीये. चला. भूतादिर्निधिरव्ययः. सर्व शर्व शिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः. संभवो भावनो भर्ता. संभवो भावनो भर्ता. संभवो भावनो भर्ता. प्रभव प्रभुरीश्वरः. प्रभव प्रभुरीश्वरः. आता सगळं म्हणूया.
सर्व शर्व शिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः. आता सगळा म्हणूया तसा. आणि आता म्हणताना ना, त्या त्या आता वेलांटी असेल तर नी असं करा, जरा व्यायाम होईल या सगळ्याला, इकडे तिकडे असं सगळं जे इतर प्राण्यांपेक्षा जास्ती घेऊन आलेलो आहोत आपण उच्चार करण्यासाठी, हे सगळं इकडचा तो जबडा घेऊन आलेलो आहोत. बाकी मांजरीला, बोक्याला, सिंहाला हे म्हणता येणार नाहीये, कारण त्यांना हे उच्चार करता येत नाहीये. तर आपण माणूस आहोत की नाही, किमान त्या बाबतीत तर उच्चार स्पष्ट करायला हरकत नाही. सर्व शर्व शिव स्थाणू भूतादिर्निधिरव्ययः संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः. हम्म. असं. आणि घरात एकटे असाल तर कराच असं. मग त्याशी तोंड कशा वगैरे होतात. प्रभव प्रभुरीश्वर. ई म्हणा, बोलणं चांगलं होईल, उच्चार स्पष्ट होतील. नाही तर ह्याला व्यायाम काय, उगाच काहीतरी ह्या देशाने काय केलं पाहिजे यांनी काय, त्यापेक्षा हे म्हणायला हरकत नाही की नाही. मस्त म्हणा. आणि किती मोकळं होतं बघा, छान होतं असं, छान वाटतं असं. मग आता ते भीम आणि हनुमानाची गोष्ट आहे, थोडीशी पुराणातली गोष्ट सांगतो एक. तो बसला होता असा हनुमान झाडाला टेकून, आणि सगळ्यांना माहिती आहे ती त्याच्यातला विष्णू सहस्त्रनामाशी कनेक्ट जो लागला तो सांगतो तुम्हाला मी. तो तो भीम काय मस्तीच चालला होता. आणि तो त्या हनुमानाने सांगितलं, ऑफकोर्स हनुमान हनुमानाच्या रूपात नव्हता. आणि तो म्हणाला माझी शेपटी बाजूला कर. तर भीमाला काय अशी करतो म्हणाला तो. आणि मग ती हले ना शेपटी, भयंकर घाम फुटला भीमाला. तो एक सगळं झालं, तो दमला शेवटी. तर हा फील आहे हनुमानाने दिलेला, की बाबा तुझ्यापेक्षा जास्ती कोणतरी सापडू शकेल. तर ती जी शेपटीची ताकद आहे त्याच्या, ती स्थाणू मध्ये आहे. स्थाणू म्हणजे खांब होतो, खांब. म्हणजे ज्या वेळेला टफ टाइम्स येतात त्यावेळेला विष्णू सहस्त्रनामातलं स्थाणू हा असा. आता अगदी स्थाणूचं संधिबिंदी काढायला लागलं तर अणू, स्था अणू म्हणजे एके जागी असलेला पार्टिकल. नाही तर असं पक्का इममुवेबल पिलर. म्हणजे गावामध्ये असं एखादं झाड असतं बघा, वर्षानुवर्ष असतं ते. म्हणजे आजोबा सुद्धा म्हणायचे की माझ्या लहानपणी हे झाड होतं. आणि त्यांचे वडील, त्यांचे आजोबा त्यांना सांगायचे आम्ही नेहमी त्यांच्या पारावर, म्हणजे कमीत कमी 250-200 वर्ष तो वडाचं झाड असेल. त्याचा जो फील आहे ना, तो स्थाणू. काय वाटेल ते होऊ दे, हलणार नाही. मग विष्णू सहस्त्रनाम म्हणत असेल आणि हेलकावे जर का आले आयुष्यामध्ये, तर विष्णू सहस्त्रनाम रोज म्हणतोय. अथर्वशीर्षातला अथर्वता इथे स्थाणू मध्ये आहे. स्थाणू, मग लक्षात ठेवायला हरकत नाही, स्थाणू. आणि अस्थिरता काय, हेलकावे मोठे फटके बसल्यावर त्याचा याच्यातला भाग नाही. आज सकाळी पण आली होती ना, मला मी सांगितलं की अरे बापरे एवढं सगळं करायचंय. आली अस्थिरता. म्हणते नीट शांतपणे 2 मिनिटं म्हण, 5 मिनिटं म्हण. ईश्वर, ईश अधिक वरा, असं पण संधी होऊ शकते त्याची. याच्या मागे लागू नका उगाचच. शब्दाचा अर्थ, शब्दाचे मूळ, नाहीतर राहील बाजूला ह्याच्या उच्चाराची प्रॅक्टिस. आणि उगाचच काहीतरी हे आपलं तुम्हाला मध्ये रेस्ट व्हावी, त्याच्याबद्दल अट्रॅक्शन व्हावं, इंटेलेक्च्युअल किंवा भावनिक कनेक्शन व्हावं त्या स्तोत्राची, म्हणून मी सांगतोय. आणि वेळ आहे आता माझ्याकडे थोडा. तर ईश्वर म्हणजे अगदी कॉर्पोरेट ह्याच्यात सांगायचं झालं तर तो सीईओ आहे. कॉस्मिक इंक असं जर का मी लिहिलं, माझी कंपनी काढली मी, कॉस्मॉस इंक, तर त्याचा सीईओ विष्णू. ये बाबा, काय बोर्ड मीटिंग्स वगैरे तो कधी घेत नाही, इतका शांत आहे ना. उगाच बोर्ड मीटिंग घेऊन इतरांना अस्वस्थ करायचं, या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बद्दल, उद्या ते बदल, काही करत नाही तो तसं. आणि घरात सुद्धा काही वेळेला दिसतं. म्हणजे जॉईंट फॅमिली ज्या वेळेला असायची, आता नाहीच आहे. आणि काय त्यात, अरे जॉईंट फॅमिली गेली म्हणून रडण्यातही काही पॉईंट नाही. फॅक्ट इज फॅक्ट, आहे. पण असं वेळेला एखाद्या वेळेला असं दिसतं बघा, ऑर्गनायझेशन मध्ये, टीम मध्ये किंवा घरात काही वेळेला,
की एक असा स्थाणू असतो, पक्का स्थाणू असतो, जाम हालत नाही तो. त्यामुळे आजूबाजूचे जरी हल्ले तरी तो असतो, असा तो स्थाणू. आणि सगळं त्याच्यानंतरच ते भव 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 आहे बघा, ते एक कोणतरी स्थिर असल्याशिवाय भव कसं होईल. प्रभव, तेवढं तरी आहेत ना ते. संभवो भावनो भरता प्रभव, म्हणजे उत्पन्न करणारं सगळं. म्हणजे डेव्हलपर आहे, असं डेव्हलप करणार आहे तसं तो. किंवा कसं म्हणू आपण आता, आजी असायची बघा, आजा. आजी हे कम्युनिटी आहे किंवा अशी एक आजी. अं, त्या आज्यांकडे त्यांच्या कपाटातनं काय निघेल सांगता येत नाही पूर्वी. त्यामुळे त्यांची थैली असायची बघा, अशी काही निघायचं त्याच्यातनं, काही म्हणजे काही. तर त्याला ते प्रभव म्हणू शकू आपण. अरे का तुझ्या आहे केवढा तो बटवा, काही येतं. औषधे येतात, काहीतरी जपाची माळ त्याच्यातच. किंवा एखाद वेळेला कटकट झाली तर ते गोळी त्याच्यातनंच बाहेर पडते, कुठेतरी खडी साखर दडवलेली असते ती त्याच्यातनंच बाहेर येते. प्रभव केवढं आहे त्याच्यात ते. असं पटकन कधीतरी लवंग त्याच्यात सापडते, वेलची सापडते. म्हणजे काय आहे हे? असं काय वेळेला वाटतं. मग असं ते प्रभव. मग हा श्लोक म्हणताना आजी आठवली तरी चालेल. संभवो भावनो भरता प्रभव प्रभुरीश्वरा. प्रभव म्हणताना आजीचा वटवा होता तसा माझा. असं. चला आता शेवटचा, आणि मग थांबू आज. छान आहे शेवटचा एकदम. स्वयंभू, स्वतःच उत्पन्न झालेला असा. स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः. स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः. मेथड बदलली आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. आता एकदम दोन दोन ओळी सांगतो, आता सरावलात तुम्ही. स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः. अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः. अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः. शेवटची सोपी आहे, फारशी जोडाक्षर नाहीयेत. आता सगळा श्लोक म्हणू, मी हळू म्हणणार आहे, माझ्या मागे तुम्ही म्हणा. स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः. अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः. अजून एकदा म्हणू वाटलंस. स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः. अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः. हम्म. त्याच्यातल्या दोन शब्दांचा अर्थ बघू. आजीचा विषय निघाला म्हणून, आजोबांचा, आजीचा. पुष्कराक्ष, हा जो शब्द आहे ना, पुष्कर अक्ष. अक्ष म्हणजे डोळे. पुष्कर, पुष्कर म्हणजे लोटस, कमळ. पण त्याच वेळेला असंही म्हटलं जातं की काइंडनेस म्हणजे माया, ममता. माया ममता म्हणजे अं, प्रेम, अफेक्शन, अशातली ती माया ममता म्हणतोय आम्ही. तर असे डोळे, मग असे डोळे जर का पाहायचे असतील तर आजी आजोबांचेच असतात ते. म्हणजे आई वडिलांचे सुद्धा असतात, पण ती दुधावरची साय असते. त्यामुळे पुष्कराक्षो. मग तर पुष्कराक्षो असं म्हटल्यानंतर असे डोळे पाहिलेलेच असतील ना आयुष्यामध्ये. फक्त आजी आजोबांचे डोळे अशातला भाग नाही, कधी कुठल्या तरी विषयातल्या शिक्षकाचे डोळे असे पाहिले असतील, कोणी सांगावं. आपण चितळे मास्तरांना पाहिलेलं नाहीये, हरितात्यांना पाहिलेलं नाहीये, पुलंच्या. असतील त्यांचे डोळे पुष्कराक्ष. मग विष्णू सहस्त्रनाम म्हणताना काहीच कनेक्शन नसणं, किंवा फक्त तार्किक बौद्धिक किंवा तथाकथित आध्यात्मिक कनेक्शन असणं, तो भाव निपजेल का? हजार
मधला एक शब्द म्हटल्यानंतर सुद्धा जर का मला जाणवलं पुष्कराक्ष, माझे डोळे पुष्कराक्ष होऊ शकतील का? अरे डोळे पुष्कराक्ष व्हायला हवे असतील तर काय करुणा अपेक्षित आहे? करुणा जर का यायला हवी असेल तर विश्वम मध्ये विष्णू म्हणून व्हायची ताकद लागेल की नाही? कुठलाही शब्द घ्या, किती छान आहे. विष्णू सहस्त्रनामाचं शॉर्ट प्रेसे कृष्णाने 12व्या अध्यायात काढलेलं आहे. विष्णू विष्णू सहस्त्रनामात हजार आहेत, ते कृष्णाने 38 वर आणलंय सगळं. तिकडचं पण घ्या. असा तो आहे. आता आपण सगळं म्हणूया, एक 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 एक. म्हणजे कसं, पाच झाल्याचं समाधान मिळेल आणि मग थांबू, मग एक 5 मिनिटं क्वेश्चन आन्सर डिस्कशन घेऊ आणि थांबू. चला, एक एक श्लोक सांगणार आहे आता, आणि एक दोन तीन चार पाच असं म्हणायचं. हळू जाणार आहे मी. विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. वा. भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च. योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः. सर्वः शर्वः शिव स्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः. स्वयंभू शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः. झालं. मग आता ज्यांना काहीच म्हणता येत नव्हतं, त्यांना आलं की सगळं विष्णू सहस्त्रनाम. असंच तर आहे. त्याशी कनेक्ट होऊ दे त्याच्याशी, आणि मग बाकीचे प्रश्न राहणार नाहीत काही. धर्मालाच काय सांगितलं, भीष्मांनीच काय सांगितलं, ज्यांनी कोणी सांगितलंय त्यांनी काय सांगितलंय महत्वाचं आहे, आणि त्याचा मी उपयोग कसा करून घेतोय. हा. त्यामुळे अगदीच असं वाटलं की एक श्लोक जर का विष्णू सहस्त्रनामाला म्हटला रोज सकाळी आणि दिवसभर तो ठेवला, तर साधारणतः 3.25 वर्षाचा प्रॉब्लेम नाही. अगदी 365 दिवस जरी लक्ष दिलं तरी सुद्धा